बुधवारी झालेल्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपण बीडमधील अमानुषपणे मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आणलेला होता। या व्हिडिओमध्ये एक जण एका व्यक्तीला बॅटने भावनाशून्य होऊन मारताना दिसला होता। आता या प्रकरणामध्ये ट्विस्ट आलेला आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मारहाण करणारी व्यक्ती ही भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केलाय। तर यावेळी दमानियांनी काही प्रश्नही उपस्थित केलेले आहेत। भोसलेच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओमध्ये तो मोठ्या प्रमाणात सोनं घालून फिरताना दिसतो। एवढ्या प्रमाणामध्ये सोनं त्याच्याकडे कुठून आलं? मी स्वतः एक महिला असूनही माझ्या हातात सोन्याच्या बांगड्या नाहीत, मग या गुंडाकडे एवढे दागिने कुठून आले? असा थेट सवाल त्यांनी केला। अंजली दमानियांच्या आरोपांनंतर सुरेश धस यांनी देखील तो आपला कार्यकर्ता असल्याचं कबूल केलं। तसंच तो पाठीमागे काय उद्योग करतो हे मला माहित नसल्याचं धस यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान ज्या सतीश भोसलेवरून हा वाद उफाळलेला आहे तो नेमका आहे तरी काय, यावरती आपण आधी एक नजर टाकणार आहोत। तर सतीश भोसले आणि त्या संदर्भातला वाद नेमका काय त्यावर एक नजर। तर सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी आहे। भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश सरचिटणीस असल्याचंही कळतं। तर सतीश भोसले भाजप आमदार सुरेश धसांचा समर्थक आहे। तर कोण आहे सतीश भोसले हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया स्वतः जोडल्या गेल्या आहेत। अंजली जी, आपलं खूप खूप स्वागत आजच्या या चर्चेमध्ये। आणि पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की सतीश भोसले, त्याचं असलेलं बॅकग्राऊंड, त्याचा आता पुन्हा जो नवा वाद समोर आलेला आहे की एका बाजूला मारहाण करतानाचा व्हिडिओ आणि त्यानंतर आपण काही दावे केलेले आहेत, आम्हाला जाणून घ्यायचं सतीश भोसले संदर्भात। अंजली ताई, माझा आवाज आपल्यापर्यंत येतो? अंजलीजी, तांत्रिक कारणामुळे कदाचित माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये। मग आता सतीश भोसलेवरून सुरू झालेला हा संपूर्ण वाद, त्यासाठी कारण ठरलेला होता हाच तो व्हिडिओ जो आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती या क्षणाला पाहतो आहोत। सुरुवातीला सतीश भोसलेनं केलेल्या मारहाणी संदर्भातला पहिला व्हिडिओ समोर आलेला होता जो 1.5 वर्षांपूर्वी असल्याचा दावा करण्यात आला। त्यानंतर दुसरा व्हिडिओ समोर आलेला होता की सतीश भोसले हा भली मोठी रक्कम आपल्या गाडीतून घेऊन जात असल्याचं स्पष्टपणे दिसतंय आणि डॅशबोर्डवरती कशा प्रकारे पत्त्यांसारखा पैसा उधळला जातोय त्या संदर्भातला दुसरा व्हिडिओ समोर आलेला होता। आणि सतीश भोसले हा सुरेश धसांचा माणूस असल्याचा एक फोटो आणि काही स्टेटस समोर आल्याचं आपण या 3 वेगवेगळ्या दृश्यांमध्ये या क्षणाला पाहतोय। मात्र हा सतीश भोसले नेमका कोण आहे या संदर्भात अंजलीताई दमानिया यांनी केलेले नेमके दावे प्रतिदावे काय आहे या संदर्भामध्ये आपण लगेचच त्यांच्याशी बोलणार आहोत। तर एकंदरीतच मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या काही घटना या सातत्याने अनेकांना सामोरं जात पाहाव्या लागतात आणि सतीश भोसले हा व्यक्ती नेमका कोण हे पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे 3 महत्त्वपूर्ण दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय। सतीश भोसलेकडे मात्र इतकं सोनं कुठून आलं? जर हा कार्यकर्ता असेल तर कार्यकर्त्याकडे इतका पैसा कुठून आला? या अनेक प्रश्नांना खरोखर वाव आहे, कारण इतका पैसा कुणाकडेच नसताना देखील ही व्यक्ती मात्र रील्ससाठी एवढा पैसा कुठून आणते? त्याच्या हातामध्ये किंवा अंगावरती असलेलं सोनं हे नेमकं येतं तरी कुठून? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। अंजली दमानियांनी या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। दुसरीकडे सुरेश धस यांनी हा व्यक्ती आपला कार्यकर्ता जरी असला तरी तो आपल्या मागं नेमकं काय करतो हे देखील त्यांना अद्यापपर्यंत आपल्याला त्याच्याशी काहीही देणं घेणं नसल्याचं म्हटलेलं आहे। दरम्यान ज्या सतीश भोसलेवरून हा वाद उफाळलेला आहे तो नेमका कोण आहे त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत। तर सतीश भोसले कोण आहे? तर सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी आहे। तर भाजपचा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश सरचिटणीस असल्याचं देखील समोर येताना दिसतं। सतीश भोसले भाजप आमदार सुरेश धसांचा समर्थक असल्याची देखील माहिती कळते। तर एकंदरीतच सतीश भोसले नेमका कोण आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला होता। खरं खोटं हे त्या पक्षाला त्याच्याकडे हे अधिकार आहेत का किंवा त्याला तशा प्रकारची पदं दिलेली आहेत का, हा खरं तर निश्चितच संशोधनाचा विषय आहे। मात्र दुसरीकडे सतीश भोसले चर्चेमध्ये आलेला होता अमानुष मारहाणीच्या व्हिडिओवरून, कारण अमानुष पद्धतीने करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ
आणि बुधवारी याच संदर्भात न्यूज प्लॅनेटमध्ये हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला होता. तोपर्यंत ही व्यक्ती कोण आहे हे कुणालाही माहिती नव्हतं. मात्र त्यानंतर सतीश भोसले हा मोठ्या रकमेसह पुन्हा एकदा आलेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आला आणि त्यानंतर सुरेश धसांसोबतचे त्याचे असलेले फोटो हा देखील पुन्हा एकदा समोर आलेला महत्त्वाचा भाग होता. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेल्या. तर अंजलीताई, सगळ्यात आधी मारहाणी संदर्भातला एक व्हिडिओ प्रसारित झाला. मारहाणीच्या व्हिडिओनंतर प्रचंड पैसा असलेला एक व्यक्ती समोर आला आणि त्यानंतर तो सतीश भोसले असल्याचं देखील कळालं. नेमका हा व्यक्ती कोण, त्याच्याकडे इतका पैसा कुठून आला आणि करण्यात आलेला दावा हा आम्हाला समजून घ्यायचा. अंजलीताई, कसं आहे की सतीश भोसले हा शिरूर तालुक्यातला आहे आणि जसं मी म्हटलं की अगदी पहिल्या दिवशीपासून तुम्हाला आठवत असेल मी म्हणत होते की मला सुरेश दसांबद्दल बिलकुल कॉन्फिडन्स नाहीये. अच्छा. म्हणून ते जेव्हा जिथे जिथे असायचे त्या त्या स्टेजवर मी कधीच गेले नाही. मग ते 28 तारखेला बीडला असो किंवा कुठे असो. कारण मला 2011 पासूनच जे माहिती आहे, 2011-12 मध्ये मी बीडला खूप जायचे. अच्छा. तेव्हा मला असं खूप जणांकडनं कळलं होतं की आष्टीमध्ये यांचं जे फार्म हाऊस आहे तिथे मोठ्या प्रमाणावर गावगुंड असतात. बीड म्हणजे बिहार आहे मी तेव्हापासून ऐकते. अच्छा. तर आणि तेव्हा धनंजय मुंडे वगैरे इतके मोठे काही नव्हते. कराड वगैरे पण नव्हते. हे सगळे गेल्या 10 वर्षात मला वाटतं 2014 पासून हे सगळी जमात जी आहे ती सगळी वाढली होती. तर आत्ताच्या घटकेला जर आपण बघितलं की हा सतीश भोसले कोण आहे किंवा असे प्रत्येक माणसाचे असे जे प्रत्येक नेत्याचे हे जे कार्यकर्ते असतात तर यांचं आष्टीमध्ये एक आहे, पाटोद्यात एक आहे, शिरूरला एक आहे. असे कार्यकर्ते तर प्रत्येक ठिकाणी आहेत. आणि हे कार्यकर्ते म्हणजे काय बेसिकली त्यांचं सगळं कारभार बघण्यासाठी आहेत. आता जर आपण बघितलं हा सतीश भोसले एका पत्र्याच्या घरात राहतो. त्याच्याकडे एंडेव्हर आहे, BMW आहे. त्याच्याकडे किती नोटा आहेत ते पण आपण त्या व्हिडिओज मधनं बघितलं. हेलिकॉप्टर मधनं उतरतो. त्याचा एक व्हिडिओ एका हॉटेल मधला देखील आहे. जिथे तो बेदिंग रोप असतो ना, तो रोप घालून फिरतोय. त्याच्या हातात एवढे सगळं पूर्ण सोन्याने मढलेलं, गळ्यात सोनं आहे. म्हणजे तो त्या हेलिकॉप्टर मधनं उतरताना एक सेल्फी काढताना आपल्याला दिसतोय आणि त्या सेल्फी मध्ये तो अडकलेली चेन सुद्धा बाहेर काढताना दिसतोय. तर हे जे सगळं आहे ना, हे दहशत निर्माण करण्यासाठी असतं की आणि मी मग त्याचं काय केलं की पूर्णच्या पूर्ण किती त्याच्यावर आतापर्यंत एफ-आय-आर आहेत ते काढले. 6 एफ-आय-आर आहेत त्याच्यावर. एक शेवगावला आहे, अमळनेरला आहे, नेवासामध्ये आहे, पाथर्डीत आहे, अंमळनेरमध्ये अजून एक आहे आणि शिरूरमध्ये अगदी आता 2025 मध्ये पण एक आहे. तर त्याची सगळ्याची माहिती घेतली आणि याच्यावर काय काय सेक्शन्स आहेत ते पण आपण बघूया. बरं. 98 आहे, 304 आहे, 143, 47, 48, 49, 307, 323, 324, 504, 4/25 म्हणजे तुम्ही म्हणाल ते दुखापत करणे, क्रिमिनल इंटिमिडेशन, जीवे मारण्याची धमकी, हाफ मर्डर सगळे सगळे झाले सगळे. म्हणजे अपहरण एकही असा नाहीये की या माणसाने केलेलं नाही. आता त्यांच्या कुटुंबाबद्दल पण मला खूपशी माहिती मिळाली आहे. पण ती अजून व्हेरीफाय होणं माझं बाकी आहे. त्यामुळे आता आपण त्याच्याकडे जायला नको. बरं. ती रात्रीत माझ्याकडे ती पण सगळी माहिती येईल. तर झालंय असं की मी आता ठरवलंय विशालजी की आपण ना महाराष्ट्रात मला तरी हा. उत्तर प्रदेश झालेला नकोय. आपल्या सगळ्यांना नकोय. खरं. आणि यासाठी ना जिथे जिथे असे जे आमदार आहेत त्यांनी जिथे जिथे अशा टोळ्या उभ्या केल्या आहेत त्या सगळ्या टोळ्यांविरुद्ध आपण एक होऊन लढायला हवं. आणि बरोबर आहे. जिथे आपल्याला दिसतंय दहशत केली की त्या मिनिटाला त्या लोकांना अटक करून घेतली पाहिजे आणि ही आता एक मोहीम म्हणून आपण सुरू करायला पाहिजे नक्कीच. असंच मला दिसतंय. खरोखर. कारण 3 महिने का लढतोय तुम्ही मी आपण सगळे चॅनल्स सगळी माध्यमं लढतायत. सगळे माध्यमांचे रिपोर्टर्स हळहळले. ते जेव्हा संतोष देशमुखांचे पिक्चर्स आले तेव्हा कित्येक रिपोर्टर्स तर रडले. का रडलो आपण सगळे? कारण आपल्याला बघवत नाही हे सगळं होताना. काय घडतंय ते. आणि खरं. ते क्षमता आहे की नाही. त्याच्यानंतर मला 1 तारखेला रात्री जालन्याचे व्हिडिओ झाले आणि ते बघून मी इतकी हादरले. पण ते व्हिडिओज इतके म्हणजे जसे हे पिक्चर्स होते ना तसेच ते व्हिडिओ होते. हो. बघवत नव्हतं आणि मला ते ट्विट करण्याची माझी हिंमत नव्हती. म्हणून मी ते ट्विट केले केलं नाही. नाही.
पण त्याचा फोटो मी टाकला, की बाबा हे चाललंय जालन्यात. आणि झालं होतं काय, की एक कैलाश बोराडे नावाचा एक साधा 36 वर्षाचा मुलगा होता. त्याच्या बाजूला कोण नवनाथ दौंड नावाचा कोण एक शिवसेनाचा ठाकरे गटाचा कोणतरी पदाधिकारी राहायचा. पदाधिकारी होता. दोघांचे आपापसात वाद झाले. वाद झाल्यानंतर काही दिवसांनी हा महादेव मंदिरात जात होता. तिकडे याचा भाऊ पोहोचला आणि त्यांनी त्याला फरफटत बाहेर आणलं. हं. जिथे जेवण होत होतं तिथे नेलं, कपडे काढले आणि त्याला चटके दिले. म्हणजे आणि कितीतरी लोकं ते बघताना त्या व्हिडिओमध्ये दिसतायत. बरोबर आहे. मला असं वाटतं या माणसाला काही काही नाही का वाटत? मी असते ना, मी माझ्या जीवाची नसती पर्वा केली, पण मी त्या माणसाला सोडवलं असतं. बरोबर आहे आणि अंजलीताई. सगळेजण व्हिडिओ घेतायत, व्हिडिओ. म्हणजे तुम्ही काय गंमत बघताय? काय पिक्चरला गेलात तुम्ही? तुम्हाला वाटत नाही त्याला थांबवावंसं? आणि तो एकटा माणूस त्याला इतकं छळतोय, म्हणजे इतक्या विकृतपणे त्याला चटके दिले गेले. निश्चितच आणि अंजलीताई, ही विकृतीच आपल्याला सगळ्यांना थांबवायची आहे. आणि दुसरीकडे ज्यावेळेला आज घडलेला जो प्रकार आहे, आज समोर आलेले जे फोटो आहे त्यावरती सुरेश धस यांचं म्हणणं आहे की तो माणूस जरी आपला असला तरी माझ्या मागं तो काय उद्योग करतो ही बाजू जाणून घेण्याचा आपण त्यांच्याकडनं प्रयत्न केलेला होता. मात्र हा लढा असाच सुरू राहील. धन्यवाद अंजलीताई, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि काय नेमकं सत्य आहे ते समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.